Hello students, this is our paper second EVS 2302 Environmental Pollution and Control first. First lecture we have learned about soil pollution and analysis of soil quality. Now today we have learned about soil pollution control. So firstly, types of soil pollution. There are three mainly types of soil pollution, that is agricultural pollution, second industrial waste, third urban activities. So first agricultural pollution. So agricultural processes contribute to soil pollution. ऑल ज्या मेथड्स असतील किंवा प्रोसेस असतील ॲग्रिकल्चरच्या तर त्या कंट्रीब्यूट करतात सॉईल पोल्युशनचं किंवा त्यांचं मोठं कंट्रीब्युशन आहे सॉईल पोल्युशन क्रिएट करण्यामध्ये. सो फर्टिलायझर्स इन्क्रीज क्रॉप यील्ड अँड ऑल्सो कॉज पोल्युशन दॅट इम्पॅक्ट सॉईल क्वालिटी. जे पण फर्टिलायझर्स असतील इन्क्रीज ऑफ क्रॉप यील्ड किंवा क्रॉपचं जे यील्ड असेल किंवा उत्पादन असेल ते वाढवण्यासाठी आपण फर्टिलायझर्स यूज करतो. तर त्याच्यामध्ये जे केमिकल्स वगैरे असतात तर ते दीज आर ऑल्सो हार्मफुल ऑर इम्पॅक्ट्स ऑन सॉईल क्वालिटी. सो पेस्टिसाइड्स ऑल्सो हार्म plants and animals by contaminating the soil. जे पण पेस्टिसाइड्स पण असतील जे आपण यूज करतो वेगवेगळे प्लांटवरच्या किंवा क्रॉप्सवरच्या डिसीज घालवण्यासाठी. सो दीज आर ऑल्सो हार्मफुल टू प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड ऑल्सो सॉईलची जी क्वालिटी आहे तर ती कॉन्टॅमिनेट करण्याचं काम करतं. देन these chemicals get deep inside the soil and poison the groundwater system. सो हे जे केमिकल्स आहे यामधले जे फर्टिलायझर्स असेल किंवा पेस्टिसाइड्स असतील यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स यूज केलेले असतात. तर ते जे केमिकल्स आहे तर ते सॉईलमध्ये असेल किंवा वॉटर थ्रू ते सॉईलमध्ये मिक्स होतात आतमध्ये आणि त्याच्या थ्रू पॉयझन क्रिएट होतं आणि ग्राउंड वॉटर सिस्टीम जी आहे तर ती त्याला इम्पॅक्ट करतं किंवा हार्म करतं किंवा जे वॉटर आहे ग्राउंड वॉटर तर त्याला कॉन्टॅमिनेट करण्याचं काम करतं. देन रन ऑफ these केमिकल्स बाय रेन अँड इरिगेशन ऑल्सो कॉन्टॅमिनेशन the local water system and is deposited at other locations. सो हे जे केमिकल्स आहेत तर ते रन ऑफ होऊन जेव्हा पाऊस वगैरे पडतो तर त्याच्या थ्रू ते हे केमिकल्स पाण्याबरोबर वाहून जातात आणि काही प्रमाणात ते इरिगेट होतात आणि जी आपली वॉटर सिस्टीम असेल किंवा जे ड्रिंकिंग वॉटर सिस्टीम असेल किंवा लोकल वॉटर सिस्टीम असेल तर त्याला खराब करण्याचं काम करतं किंवा वॉटरमध्ये ते केमिकल्स मिक्स होऊन ते जे वॉटर आहे तर ते कॉन्टॅमिनेट होतं आणि हे पाणी जे दुसरीकडे पण वाहून जातं ते अदर लोकेशन्सला सुद्धा तिथलं जे ग्राउंड वॉटर असेल किंवा सरफेस वॉटर असेल तर त्याला खराब करण्याचं काम करतं. सो नेक्स्टली सेकंड इज इंडस्ट्रियल वेस्ट. About 90% of soil pollution is caused by industrial waste product. सो हे जे सॉईल पोल्युशन होतं आहे तर जे 90% जे पण सॉईल पोल्युशन होतं आहे तर ते कशामुळे होतं आहे तर इंडस्ट्रियल वेस्ट प्रोडक्टमुळे होतं आहे. तर इंडस्ट्रीजचं जे असणारं वेस्ट असेल तर ते बऱ्याच प्रमाणात पाण्यामध्ये सोडलं जातं किंवा डायरेक्टली ते सॉईल किंवा लँडफिलसुद्धासाठी केलं जातं तर त्याच्या थ्रू सॉईल पोल्युशन मोठ्या प्रमाणात क्रिएट होतं. देन improper disposal of waste contaminates
द सॉईल विथ हार्मफुल केमिकल्स. तर हे जे वेस्ट असेल तर त्याचं इम्प्रॉपर डिस्पोजल केल्यामुळे सुद्धा सॉईलचं पोल्युशन होतं किंवा जे हार्मफुल केमिकल्स असतात तर ते सॉईलमध्ये मिक्स होतात आणि सॉईल पोल्युशन क्रिएट होतं. त्याचं आपण जे वेस्ट असेल तर त्याचं प्रॉपर आपण डम्पिंग केलं पाहिजे. तर त्याच्यामुळे जे पण वॉटर पोल्युशन असेल किंवा एअर पोल्युशन असेल किंवा सॉईल पोल्युशन असेल तर हे कमी प्रमाणात होईल. तर देन these pollutants affect plant and animal species and local water supplies and drinking water. तर ह्यामध्ये आता जे इंडस्ट्रीयल वेस्ट वगैरे असेल त्यामधले जे हार्मफुल पोल्युटंट्स असतात तर ते प्लांट असेल किंवा ॲनिमलचे जे स्पेसीज असतील वेगवेगळ्या प्लांटच्या आणि ॲनिमलच्या ज्या स्पेसीज असतील वेगवेगळ्या तर त्याला हार्म करतात. अल्सो लोकल वॉटर सप्लाय जो असेल आणि आपला जो पिण्याच्या पाण्याचा जो सप्लाय असेल तर त्याला पण अफेक्ट करण्याचं काम करतात. नेक्स्ट, टॉक्सिक फ्युम्स फ्रॉम द रेग्युलेटेड लँडफिल्स कंटेन chemicals that can fall back to the earth in the form of acid rain and can change the soil profile. तर हे इंडस्ट्रीयल ज्या इंडस्ट्रीज असतील तर त्याच्या थ्रू हे वेस्ट आहे तर ते समटाईम्स पाण्यामध्ये मिक्स होतं किंवा लिक्विड फॉर्ममध्ये असतं. समटाईम्स ते टॉक्सिक फ्युम्स थ्रू सुद्धा बाहेर पडतं. तर हे जे फ्युम्स असतील तर त्या जे आपलं ॲटमॉस्फिअर आहे त्याच्यामध्ये मिक्स होणार आहे आणि त्याच्या थ्रू जे ॲसिड रेन असेल तर ॲसिड रेन गॅसेस कुठले तर सल्फर डायऑक्साईड असेल किंवा नायट्रोजन ऑक्साईड्स असेल तर हे जे हार्मफुल गॅसेस असेल तर त्याच्यामध्ये मिक्स होणार आहे आणि ते ॲसिड रेन पडणार आहे. तर ॲसिड रेन थ्रू जे सगळं मिक्स होणार आहे सॉईलमध्ये आणि त्याच्या थ्रू सॉईलची जी प्रोफाईल असेल किंवा सॉईलचं जी रचना असेल तर त्याला ते हार्म करणार आहे किंवा हे जे हार्मफुल केमिकल्स असतील ते त्यात मिक्स होऊन सॉईलची प्रोफाईल किंवा सॉईलची जी क्वालिटी असेल किंवा फर्टिलिटी असेल तर ती कमी होणार आहे. देन थर्ड, अर्बन ॲक्टिव्हिटीज. सो ह्युमन ॲक्टिव्हिटीज कॅन लीड टू सॉईल पोल्युशन डायरेक्टली अँड इनडायरेक्टली. सो नाव दिस डेज पोल्युशन खूप वाढत चाललं आहे किंवा पोल्युशन जे पण पॉप्युलेशन असेल जास्त वाढणाऱ्या पॉप्युलेशनमुळे अर्बन ॲक्टिव्हिटीज असतील तर त्या पण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत. सो ह्युमन ॲक्टिव्हिटीज ज्या असतील तर त्या मोठ्या प्रमाणात डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली त्या सॉईल पोल्युशन क्रिएट करतात. तर इम्प्रॉपर ड्रेनेज अँड इन्क्रीज रन ऑफ कॉन्टॅमिनेट्स दी नियर बाय लँड एरियाज ऑर स्ट्रीम्स. तर जे ड्रेनेज असेल किंवा इम्प्रॉपर डम्पिंग असेल तर ते वाहून जाऊन किंवा पाण्यासोबत ते रन ऑफ होऊन त्याच्या थ्रू लँड एरियाज असेल किंवा जे प्रवाह असतील पाण्याचे तर ते कॉन्टॅमिनेट करणार आहे. इम्प्रॉपर डिस्पोजल ऑफ ट्रॅश ब्रेक्स डाऊन इन टू द सॉईल अँड it deposits in a number of chemical and pollutants into the soil. These may again seep into groundwater or wash away in local water system. सो हे जे इम्प्रॉपर डिस्पोजल असेल तर ते त्याच्या थ्रू वेगवेगळे जे केमिकल्स असतील नंबर ऑफ केमिकल्स असतील किंवा पोल्युटंट्स असतील तर हे पाण्यामध्ये इरिगेट होतात किंवा सीप होतात किंवा पर्क्युलेट होतात. तर त्याच्या थ्रू जे लोकल वॉटर सिस्टीम असेल किंवा ग्राउंड वॉटर असेल तर त्याला खूप मोठ्या प्रमाणात अफेक्ट करतात. देन एक्सेस वेस्ट डिपॉझिशन इन्क्रीजेस द प्रेझेन्स ऑफ बॅक्टेरिया इन द सॉईल. तर हे जे एक्सेस असणारं वेस्ट आहे किंवा जास्तीचा झालेला जो कचरा असेल किंवा वेस्ट आहे तर ते मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया क्रिएट करण्याचं किंवा बॅक्टेरिया वाढवण्याचं काम करतात सॉईलमध्ये. देन डिकॉम्पोजिशन बाय बॅक्टेरिया जनरेट्स मिथेन गॅस कॉन्ट्रीब्युटिंग टू ग्लोबल वॉर्मिंग अँड पुअर एअर क्वालिटी.
तर हे जे बॅक्टेरियाज आहेत तर ते मिथेन गॅस कंट्रीब्यूट करतात किंवा डिकॉम्पोजिशन करताना वेस्टचं तर ते मिथेन गॅस क्रिएट केला जातो. त्याच्या थ्रू ते काय कॉन्ट्रीब्यूट करतात तर ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा पुअर एअर क्वालिटी असेल तर इन्क्रीज इन द ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ्स ॲटमॉस्फिअर म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग जे पण टेम्परेचर वाढवण्याचं काम करतं. आणि पुअर एअर क्वालिटी तर जी आपली एअर क्वालिटी आहे तर त्याला कमी करण्याचं काम हे मिथेन गॅस असेल किंवा बॅक्टेरिया थ्रू जे काम होतं तर हे बॅक्टेरिया करतात. इट ऑल्सो क्रिएट्स फाऊल ओडर अँड कॅन इम्पॅक्ट क्वालिटी ऑफ लाईफ. तर हे जेव्हा डिकम्पोजिशन करण्याचं काम करतात किंवा मिथेन गॅस क्रिएट करण्याचं काम करत असतात तर त्याच्या थ्रू फाऊल ओडर क्रिएट होतो किंवा खराब स्मेल क्रिएट होतो आणि इट ऑल्सो इम्पॅक्ट ऑन क्वालिटी ऑफ लाईफ और क्वालिटी ऑफ एअर. सो नेक्स्टली causes of soil pollution. So first, industrial activity. Industrial activity has been the biggest contributor to the problem in the last century, especially since the amount of mining and manufacturing has increased. तर ज्या पण मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीयल ॲक्टिव्हिटीज वाढत आहेत तर ते कशामुळे वाढत आहेत तर जे पण खाणकाम असेल मायनिंग असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादनं केली जातात मॅन्युफॅक्चर केले जातात तर त्याच्या थ्रू इंडस्ट्रीयल ॲक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत तर त्याच्या थ्रू पण सॉईल पोल्युशन क्रिएट होते. मोस्ट इंडस्ट्रीज आर डिपेंडंट ऑन एक्स्ट्रॅक्टिंग मिनरल्स फ्रॉम द अर्थ. सो हे जे एक्स्ट्रॅक्टिंग मिनरल्स आहेत किंवा खनिजं आपण जे काढत आहोत नवीन तर त्याच्यामुळे ह्या ज्या पण बऱ्यापैकी ज्या इंडस्ट्रीज असतील तर त्याच्यावर डिपेंडंट आहेत तर त्याच्या थ्रू पण सॉईल पोल्युशन क्रिएट होते. देन नेक्स्टली ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज. Chemicals utilization goes up tremendously since technology provides us with modern pesticides and fertilizers. So वेगवेगळ्या प्रकारचे जे केमिकल्स आपण यूज केले जात आहेत मोठ्या प्रमाणात तर ते वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी यूज करून मॉडर्न टाईपचे पेस्टिसाइड्स आणि फर्टिलायझर्स क्रिएट करतायत ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स यूज केले जातात. तर दीज आर ऑल्सो हार्मफुल टू सॉईल पोल्युशन. दे आर फुल ऑफ केमिकल्स दॅट आर नॉट प्रोड्यूस इन नेचर अँड कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन बाय इट. तर हे जे केमिकल्स असतात तर ते काय नॅचरली क्रिएट नाही होते त्यावर वेगवेगळ्या प्रोसेस यूज करून ते जे फर्टिलायझर्स असतील किंवा पेस्टिसाइड्स असेल ते क्रिएट केले जातात आणि आपण त्याला ब्रेक डाऊन किंवा ब्रोकन डाऊन नाही करू शकत किंवा त्याला तोडू शकत नाही आहे. ओके. देन ॲज अ रिझल्ट दे सीप इन टू द ग्राउंड आफ्टर दे मिक्स विथ वॉटर अँड स्लोली रिड्यूस द फर्टिलिटी ऑफ द सॉईल. तर हे जे बायोफर्टिलायझर्स असतील फर्टिलायझर्स असतील किंवा पेस्टिसाइड्स असतील तर ह्याच्यामध्ये असणारे जे केमिकल्स आहेत हार्मफुल केमिकल्स असतील तर ते सीप होत आहेत ग्राउंडमध्ये किंवा पर्क्युलेट होत आहेत ग्राउंडमध्ये आणि ते तिथून वॉटरमध्ये जे पण सरफेस वॉटर असेल किंवा ग्राउंड वॉटर असेल तर ते त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि तिथून सॉईलची फर्टिलिटी कमी होण्यास मदत होती. देन other chemicals damage the composition of the soil and make it easier to erode by water and air. तर हे जे वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आहेत तर ते मिक्स होऊन सॉईलमध्ये तर ते वॉटर आणि एअरची जी क्वालिटी आहे तर त्याला कमी करण्याचं काम करत आहेत. सो नेक्स्टली waste disposal. Finally, a growing cause for concern is how we dispose of our waste. आत्ताच्या दिवसांमध्ये मग अशी चिंता वाढायला लागली आहे की आपलं जे वेस्ट असेल
तर ते कसं डिस्पोज करावं, किंवा एवढं सगळं जे वेस्ट निघतंय, इंडस्ट्रियल वेस्ट असेल किंवा अर्बन वेस्ट असेल, तर एवढ्या सगळ्या वेस्टचं डिस्पोजल कसं करावं. देन व्हाईल industrial waste is sure to cause contamination, there is another way in which we are adding to the pollution, and every human produce a certain amount of personal waste produce products by way or urine and feces. So हे जे इंडस्ट्रियल वेस्ट आहे तर ते जी पण सॉइलची जी क्वालिटी असेल किंवा सॉइलचं जो प्रोफाईल आहे तर त्याला कॉन्टॅमिनेट करण्याचं काम करत आहे. आणि ह्युमन जे आहेत तर त्याच्या थ्रू जे पर्सनल वेस्ट असेल, युरिन असेल किंवा फेसेस असेल, ह्युमनचं जे वेस्ट असेल तर त्याच्या थ्रू पण सॉइलची जी क्वालिटी आहे तर त्याला किंवा सॉइलचं जे प्रोफाईल आहे तर ते डिस्टर्ब होते. Then accidental oil spills. Oil leaks can happen during storage and transport of chemicals. हे जेव्हा केमिकल्स आपण स्टोरेज करतो किंवा ट्रान्सपोर्ट करतो तर समटाइम्स जे ऑइल लीक्स होतं त्याच्या थ्रू पण सॉइल पोल्युशन क्रिएट होतं. दिस कॅन बी सीन ॲट मोस्ट ऑफ द फ्युएल स्टेशन. तर हे जास्ती प्रमाणात कुठे बघायला मिळते, तर जिथे फ्युएलचं जे स्टेशन असेल, इंधनचं जे स्टेशन असेल तर तिथे ते मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. द केमिकल्स प्रेझेंट इन द फ्युएल deteriorate द क्वालिटी ऑफ सॉइल अँड मेक देम अनसुटेबल फॉर कल्टिवेशन. तर हे जे केमिकल्स असतात तर ते जेव्हा सॉइलमध्ये मिक्स होतात तर ते जे फ्युएल डेटेरिओरेट आहेत किंवा तर ती जी सॉइल क्वालिटी खराब करण्याचं काम करतात. तर तिथे आपण कल्टिवेशन करू शकत नाही किंवा पीक तिथे घेऊ शकत नाही, कारण की ते ऑलरेडी ती सॉइलची जी क्वालिटी असते किंवा ती जी फर्टिलिटी असते सॉइलची तर ती खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली असते, कारण की मोठ्या प्रमाणात तिथे जे पण हार्मफुल केमिकल्स असतात तर त्या सॉइलमध्ये ते मिक्स झालेले असतात. दिस केमिकल्स कॅन एंटर इन टू द ग्राउंड वॉटर थ्रू सॉइल अँड मेक द वॉटर अनड्रिंकेबल. तर हे जे केमिकल्स असतील तर ते ग्राउंड वॉटरमध्ये असेल किंवा सरफेस वॉटरमध्ये असेल तर ते मिक्स होतात आणि तर ते जे वॉटर आहे तर ते अनड्रिंकेबल होऊन जातं किंवा आपण त्या पाण्याचा पिण्यासाठी यूज करू शकत नाही. Then nextly, acid rain. So acid rain is caused when pollutants present in the air mixes up with the rain and fall back on the ground. So हे जे ॲसिड रेन असेल तर ॲसिड रेनमध्ये आपण मगाशी बघितलं की सल्फर डायऑक्साईड असेल किंवा नायट्रोजन ऑक्साईड असेल हे गॅसेस मिक्स होतात आणि जे पोल्युटंट्स असतात ते जेव्हा रेन पडणार आहे, ॲसिड रेन पडणार आहे तर त्याच्या थ्रू हे सॉइलमध्ये मिक्स होणार आहे आणि हे जे पाणी जेव्हा रन ऑफ होतं तर ते परत पर्कोलेट होऊन जे ग्राउंड वॉटर असेल किंवा सरफेस वॉटर असेल तर त्याच्यामध्ये मिक्स होतं आणि ऑफकोर्स सॉइल पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन पण तिथे क्रिएट होतं. द पोल्युटेड वॉटर could dissolve away some of the important nutrients found in soil and changes the structure of the soil. तर हे जे पोल्युटंट्स असतात तर ते पाण्यामध्ये मिक्स होतात ते आणि सॉइलमधले जे न्यूट्रिएंट्स असतात तर त्याला ते डॅमेज करण्याचं काम करतात आणि ऑफकोर्स जे सॉइलचं स्ट्रक्चर आहे तर त्याला पण डॅमेज करण्याचं काम करतात. देन नेक्स्टली radioactive pollutants. So radioactive substances resulting from explosions of nuclear testing laboratories and industries giving rise to nuclear dust, radioactive waste penetrate the soil and accumulate, giving rise to land or soil pollution. So हे जे radioactive pollution असेल म्हणजे the radioactive pollution is defined as the physical pollution of living organisms and their environment as a result of release of radioactive substances into the environment during nuclear explosions and testing of nuclear weapons. तर हे जे पण वेगवेगळ्या प्रकारचे स्फोट वगैरे होतात तर ते
डायरेक्टली जेव्हा ते स्पोर्ट वगैरे क्रिएट होतात तेव्हा लँड असेल किंवा डायरेक्टली सॉईलमध्ये ते मिक्स होतात. जे पण हार्मफुल केमिकल्स असतील तर ते डायरेक्टली सॉईलमध्ये किंवा आपल्या लँडमध्ये पेनिट्रेट होतं ते. त्याच्यामुळे लँड आणि सॉईल पोल्युशन क्रिएट होतं. ओके, सो दीज आर द टाइप्स ऑफ सॉईल पोल्युशन. देन causes of soil pollution. Now effect of soil pollution. So first is effect on health of humans, then effect on growth of plant, then decrease soil fertility, toxic dust, changes in soil structure. तर हे जे सॉईल पोल्युशन आहे तर ते मोठ्या प्रमाणात ह्युमन हेल्थला इफेक्ट करतं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जेव्हा आपण ते जे कॉन्टॅमिनेटेड झालेलं वॉटर असेल किंवा एअरचं पण पोल्युशन होतं तर त्याच्या थ्रू वेगवेगळ्या प्रकारचे ह्युमन्सला डिसीजेस क्रिएट होऊ शकतात किंवा हे जे हार्मफुल केमिकल्स असतील तर ते ह्युमनच्या बॉडीमध्ये एंटर केले तर वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस क्रिएट होतात किंवा ह्युमनच्या हेल्थला इफेक्ट होतो त्याचा खूप जास्ती प्रमाणात. देन जे पण आपण फर्टिलायझर्स असेल किंवा पेस्टिसाइड्स यूज करतो तर त्याच्या थ्रू सॉईल तर पोल्युटेड होतेच पण ते जे केमिकल्स असतील ते प्लांट बॉडीमध्ये सुद्धा एंटर करतात आणि त्याचा प्लांटला ग्रोथ होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट क्रिएट होतात. देन सॉईलची जी फर्टिलिटी असेल किंवा सॉईलचं जे स्ट्रक्चर असतं तर त्याला सुद्धा डिक्रीज करण्याचं काम किंवा कॉन्टॅमिनेट करण्याचं काम हे सॉईल पोल्युटंट्स करतात. देन टॉक्सिक डस्ट, जी पण हार्मफुल धूळ असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स मिक्स होऊन ती टॉक्सिक डस्ट क्रिएट होते. देन चेंजेस इन सॉईल स्ट्रक्चर, तर हे जे सॉईल स्ट्रक्चर आहे तर सॉईल पोल्युशन झाल्यावर ते वेगवेगळे हार्मफुल केमिकल्स त्यामध्ये मिक्स होतात आणि सॉईलची जे स्ट्रक्चर असेल किंवा सॉईलची जी फर्टिलिटी असते त्याला चेंज करण्याचं किंवा त्यामध्ये वेगवेगळे चेंजेस करण्याचं काम करतं. ओके, थँक्यू.